ॲक्च्युली इथे पण सेम टेंट आहेत आणि तिकडे ते AC वाले टेंट आहेत आणि एक हा टेंट आम्ही घेतला और वो आहे ना दुसरा. ए इथं कोण नाचणार कोण आपणच नाचू भाई साहब आरे भी इतना मजबूत और टिकाऊ खाना खाने की आदत नहीं है. तसं नाही. एक फेकून भरली ना योग खाली पडशील. हा एक नंबर याला बोलतात सोय. ही दाल बाटी चूरमा रोटी पनीर की सब्जी सॅलड राईस कढी और स्पेशली ठेचा आणि ठेचा ऑन डिमांड बनवलेला आहे. नाही नाही आम्ही आमचा ठरला की बचाक मार म्हणून पण त्यांनी बचाक माराच्या आधीच दिला. जेवण चांगलं आहे मस्त आहे. हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. सो आमचा हा राईडचा तिसरा ना तिसरा दिवस आहे आणि आम्ही काल तेजाबाईच्या फार्म हाऊसवर आलोय. सो चल आमचं आता निघतोय आम्ही पुढच्या जर्नीसाठी. हां काल पुरा मारी भाई सेम. चला आता मी नाश्ता करून ड्रोन शूट घेऊन निघतोय पुढच्या जर्नीसाठी. आज आम्ही डायरेक्ट जाणार आहोत जैसलमेरला. काल खूप धमाल गेली, मजा आली काल है ना, मजा आली. जंगलात गेलो रात्री, जंगलात गेलो ससे बघायला. जंगलापेक्षा जास्त सकाळी भारी दिसला पोपट. चल आता मस्तपैकी गरमागरम मॅगी. थंडी खूप आहे, आम्ही उन्हातच बसलेलो, थंडी खूप आहे. जाऊया पुढच्या जर्नीसाठी. चला आता आमचं तुम्ही ड्रोन शूट वगैरे बघितलं. आता आम्ही निघतो पुढच्या जर्नीसाठी. तेजाबाई आम्हाला हायवेपर्यंत सोडतोय. चलिए मिलते, मुंबई आओगे तो कॉल करना. चलो चलिए चलो बाय बाय. चलो आणि आमच्या बाईक्स रेडी आहेत. चल बाईक रेडी आहेत त्या 3. इकडे एक यांची पेअरिंग चालू आहे अजून. चल आता भेटूया आपण डायरेक्ट जैसलमेरच्या जर्नीला. आम्ही इकडे नाश्ता वगैरे करून निघालो डायरेक्ट आता जेवायला थांबू. मध्ये एका ब्रेक घेतला तर कंटिन्यू करा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जर काही बाकी असेल तर मला कमेंट करून सांगा, मग मी ते इम्प्लिमेंट करता येईल मला. तसं आम्ही निघालो आता गेटच्या बाहेरून. हा यांचा फार्म हाऊसचा गेट आहे आणि आम्हाला गाडी घेऊन बाहेर सोडायला येत आहेत. चला आपण निघूया. हा फार्म हाऊस मेन रोड पासून बराच आतमध्ये होता आणि आम्ही रात्री पण असं जंगलामधून आलो. पण काय नाही, मजा आली, एन्जॉय केलं. आणि आता आज आमचा परत प्रवास करायचा आहे. आज जैसलमेरला एन्जॉय करू. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही उदयपूर बघितली. उदयपूरमध्ये आम्ही सिटी पॅलेस फिरलो. बाकी फिरण्यासारखं खूप काही आहे उदयपूरमध्ये, पण आमच्याकडे थोडासा टाईम कमी असतो राईडला आल्यावर. त्यामुळे मग आम्ही मेन जे स्पॉट असतो ते बघतो आणि निघतो. मेन पॉईंट असतो ते बघतो आणि निघतो आम्ही. तसंच आम्ही मग सिटी पॅलेस बघितला. उदयपूर सिटी पॅलेस खूप छान आहे. अजून पण तिथे बरेचसे पॅलेस आहेत. फतेहसागर झील आहे, पिचोला लेक आहे, सज्जनगड आहे,
बरेचसे आहेत बघण्यासारखं आहेत. तुम्ही जर उदयपूरला येत असाल, राजस्थानमध्ये जर स्पेशली येत असाल तर उदयपूर फिरायलाच 2 दिवस ठेवा. कारण सज्जनगडवरून सनसेट बघण्यासारखं आहे. परत संध्याकाळच्या वेळेस फतेसागर झील बघण्यासारखी आहे. पिचोला लेक बघण्यासारखं आहे. पिचोला लेकमध्ये बोटिंग करण्यासारखं आहे. खूप काही आहे. उदयपूरमध्ये येत असेल तर 2 दिवस उदयपूरसाठी या. जैसलमेरचं मी अजून गेलो नाही, त्यामुळे मी जैसलमेरचं सांगू शकत नाही, पण उदयपूरमध्ये खूप छान आहे बघण्यासारखं. चला आम्ही असं हळूहळू आता बाहेर निघू. हायवे आल्यावर मग तेजाभाई जाईल आणि आमची जैसलमेरची जर्नी मग स्टार्ट होईल. आम्हाला इथे थोडीशी ऑफ रोडिंग करायची पण चान्स मिळालेली आहे. सो इकडे तुम्ही मार्बलचा ढीग बघू शकता. राजस्थान मार्बलसाठी फेमस आहे आणि इथे आपण मार्बल बघतोय बघा. इकडची माती थोडी वेगळी दिसते बघा, व्हाईट व्हाईट आहे. आणि हीच मग जैसलमेर साईडला गेल्यावर मग ती ब्राऊन होईल, ब्राऊन ब्राऊन होईल अशी. आता इथे व्हाईट आहे आणि चमकते ही, म्हणजे मार्बलचं खदानी आहे तिथे. हे बघा, ही पण पूर्ण खदान आहे समोर. बोईर बुलेट लवर. हे बघा, इथं ती मार्बलचीच खदान आहे बाजूला. पुढे वाटतं मोठी खदान आहे, कारण तिकडे बघा तुम्हाला क्रेन वगैरे दिसत असतील. छान वाटतं हा असा रोड, आरामात मन मोकळं चालवायला भेटतंय. की आम्ही फास्ट चालवत नाही आहोत, स्लो आहोत, पण पीसफुल आहे, पीसफुल एकदम. खदान इकडे वरती आहे. चलिए ठीक है, चलिए ओके ओके. चलो जरा मॅप वगैरे लावून घेतो. आम्ही थांबलो इथे सिग्नलला आणि पोरं भेटलं. काय बोलू इधर? ये कौन सा एरिया है? ये जोधपुर शताब्दी सर्कल. जोधपुर शताब्दी सर्कल. चलो सिग्नल परत चालू होला. तर चलो आम्ही आता पहिले जेवायला थांबू आणि बहुतेक तरी आमचा जोधपूर स्किप होईल, कारण कोण तुमचं इंटरकॉम कनेक्ट होत नव्हतं. तर चलो बघू, आधी आम्ही जेवायला थांबतो. जेवायला थांबल्यावर मग तेव्हा ठरवू कसं काय प्लॅन करायचा. नाहीतर असं पण आमच्या आयटररीमध्ये जोधपूरची फक्त ब्ल्यू सिटी होती, ते पण आम्ही याच्यावरच रायडिंग गिअरवरच बघणार होतो, थांबणार वगैरे नव्हतो असं.
ते पण आता आम्ही आता ते स्किप करायचा विचार चाललाय. बघूया आता जेवायला एकदा थांबलो की मग करू. तर चला आता आम्ही जोधपूरच्या इथे थांबलोय. क्षेत्रीय केंद्र जोधपूर. आम्ही जेवायला थांबलो. आमचं असं झालं की काहीतरी आम्ही शोधत होतो ते काय मिळेल फायनली आम्ही हाका नूडल्स स्वामी हा का भाई प्लेट दो ना 3 प्लेट. नहीं खाली प्लेट दो. और दो काय नाही इथे आहे आपला जोधपूरला चायनीज खातो. नाही आलू चिल्ली ना. अजून कसं मिळेल जसा चाऊमिन अरे या तो बेबी कौन है तो बेबी कौन है यो पनीर मग याला मशरूम बोलताना का भिवंडीला कल्याणला मला दिसतं मशरूम कुत्रा म्हटलं होतं तो भाई एसी का लगना है जेवण येतंय हळूहळू एक डिश जेवण करू जरा पुढच्या जर्नीबद्दल डिस्कशन करू मग पुढे निघू आम्ही. ही कशी टेस्ट असेल चायनीज खाल्यावर पावभाजी सगळ्या डिश टेस्ट करू आज. चला आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही कोल्ड कॉफी मागवली आहे पिझ्झापूरमध्ये. पिझ्झापूर क्या लोकेशन है ये सेक्टर 2 जोधपुर. जोधपुर. चलो अपन बहुत अच्छा था चाइनीज तो अच्छा था. अभी कोल्ड कॉफी टेस्ट करके देखेंगे. माउंटेन ड्यूला पण भारी टेस्ट मस्त अच्छा आहे. इकडे आमचा हा किचन आहे. इथेच कधीपासून आम्हाला ऑर्डर वगैरे बनवून दिल्या. हायजीन आहे म्हणून आम्ही थांबलेलो. सगळं क्लीन आहे एकदम. आणि इकडे हा मोमोज बनवतोय. सगळं एकदम परफेक्ट साईजमध्ये. आम्ही मोदक बनवलेला म्हणजे मोदक सेम होत नाही आणि मोमोज परफेक्ट बनवलेले. माउंटेन ड्यू टिकली त्यांनी दाखव दाखव माउंटेन एक्स्ट्रा एनर्जी. आता तू पी. आम्ही अन्न फुकट नाही घालवत. भरलाच ते कॉफी मध्ये
माउंटेन ड्यू मग बरं लागते. माउंटन ड्यू टर्की. नाही नाही डरको बघा. चला आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. 2 रायडर आणि आमचा कॅप्टनने आज घोडा नाही करून दाखवला. आता 2 दिवस 3रा दिवस घोडा थांब ना. पुढं हायवेला कर हायवेला. त्यांना दोघांना दाखवू. चला आम्ही आता निघतो. जोधपूर स्किप केला आम्ही. जोधपूर होणार नाही म्हणजे असं पण एक ब्लू सिटी होती फक्त. म्हटलं की ब्लू सिटी बघण्यापेक्षा आपण जैसलमेरला लवकर पोहोचू. तर रात्री थंडी लागते खूप. नाईटला राईड होतच नाही. तर मग आम्ही आज जैसलमेरला पोहोचू. कसं काय आहे मी तुम्हाला सगळं दाखवेन. जर तुमचा पण प्लॅन असेल जोधपूरला किंवा जैसलमेरला यायचा प्लॅन असेल तर तुम्हाला पण थोडीशी हेल्प होईल म्हणून. तर मग त्यासाठी आमचं असं ठरलं की आपण जैसलमेरला लवकर पोहोचू. आणि मग उद्या आज आम्ही जैसलमेरला पोचल्यावर उद्या आम्हाला जैसलमेर फिरायच्या आधी तनोट माता मंदिरात जायचं आहे आणि बॉर्डरला पण जायचं आहे. जिथे बॉर्डर मूवीचं शूटिंग झालेलं तिथे जायचं आहे आम्हाला. आमचा विचार आहे लॉंगेवालाच्या इथे जायला. बघूया कसं काय होतं आहे. त्यासाठी पहिले आपण पोचूया जैसलमेरला. तर आम्ही लागलो आता हायवेला लागल्यानंतर मग आम्ही क्रुझिंग करत जाऊ. जास्त फास्ट नाही, लोड घ्यायचा नाही. चला. आणि इकडचे रस्ते वगैरे खूप छान आहेत. एकदम सुंदर रस्ते आहेत. सो आम्ही पोचलो आता इकडे आणि आम्ही प्लॅन केला की डेझर्ट कॅम्प आमचा जो उद्या होता तो आजच करायचा. म्हणून आम्ही इथे आलो चोखीढाणी डेझर्ट कॅम्प. पण आम्हाला कोहिनूर पण बघायचं आहे. सो त्याच्या आधी असा विचार केला की आधी दुसरीकडे पण इन्क्वायरी करावी. तर बघू काय बोलतो. मी काय बोलतो ती आवरा मोठा डगर टाकला ना आपटीन बोलली. आपल्याला अशा पण बाया बघायच्या नाही. आपण इथे काही राहू नाही. आता मध्ये जाऊ. सकाळी डेझर्ट सफारी करू. हा तिथं स्टे घेऊन आता मंदिरला जाऊ आणि आपली जे लॉंगेवाला तनोटमाता 2 करून. हा चालेल तसा करू आपण. इथून 5 किलोमीटर आहे. हा प्रॉपर सिटी मध्ये जाऊ. आमचा आता प्लॅन झाला. अरे यार हां आम्ही इकडे कॅम्प घेतला. तर चला बघूया आता तो जे सांगतोय. जसे की आपण स्कॅम बघितलेत. सांगतात वेगळं, देतात वेगळं, करतात वेगळं. तर आता बघू हा कसं काय सांगतोय आणि काय देतोय. तू ये ना. हे बघा इथे एवढी. अरे हे काही नव्हत. अरे येते गाडी. इथे खूप जास्त सँड आहे आणि ती गाडी चालत नाही बघा. माझी गाडी बघून सुयोग घाबरलेला. मी बोलतो इथून. हां हे टेंट आहेत. इथे स्टे सांगतोय तो. बघूया आता. हॅलो आपण टेंट बघूया कसे आहेत. पाँच बजे से लेके 10 बजे गरम पाणी. हाँ इसमें ठंडी लगेगा ना किसी कंबल वगैरह सब कुछ है ना. स्वतः आलो
दुसरा टेंट बघायला. दो जन का है ना? तो कितने जन का है? दो इसमें सो जाएंगे, एक इसमें सो जाएगा. 4 है ना हम लोग. तो दो इस पे, एक इस पे सो जाओ, एक इस पे, एक अगला रूम. दोनों रूम निकाल दिए. वो आपकी मर्जी है. देखो इस पे 3 भी सो सकते हैं, एक इस पे सो जाना. वो आपकी मर्जी है. एक्स्ट्रा लेना है तो एक्स्ट्रा लेना. सो चलो आता आम्ही आलो टेंटच्या इथे. 2 टेंट घेतो आहे ॲक्च्युली. इथे पण सेम टेंट आहेत आणि तिकडे ते AC वाले टेंट आहेत. आणि एक हा टेंट आम्ही घेतला. और वो है ना दूसरा. हाँ ये म्हणजे आपका नाम क्या बोला? परमिंदर. परमेंद्र. परमिंदर भाई है. ये इसका नाम क्या है? ये क्या नाम अपना है? ये सम रिसोर्ट. सम रिसॉर्ट. सो आम्ही सम रिसॉर्टमध्ये आहोत. आणि इसमें क्या क्या रहेगा अभी? अभी तो खाना है टेंट. आपका. हाँ डिनर. डिनर में क्या मेन्यू रहेगा? दोनों में है दाल बाटी चूरमा और मिक्स वेज की सब्जी है और मटर पनीर की सब्जी है. अच्छा. और दाल बाटी चूरमा तो हो गया. हाँ हाँ वो तो राजस्थान का ट्रेडिशनल है. हाँ अपने राजस्थानी पकवान 10 से 12 आइटम है उसके अंदर. अच्छा. सो आम्ही इकडेच आता सँड ड्यून्सचीच मजा घेणार आहोत. आणि कल ये भी रहेगा ना डेजर्ट सफारी. हाँ डेजर्ट. उसमें क्या क्या रहेगा? उसमें अपना डेजर्ट रहेगा. एक केमल सवारी भी है आपकी ली आपने? उन्होंने तो बोला है. बोला तो केमल सवारी भी रहेगी उसके अंदर. वो कितना दूर तक रहता है केमल ये सफारी? अपना ये जीप सवारी तो रहेगी 20 से 25 किलोमीटर. 20-25 किलोमीटर का जीप सफारी. जीप सवारी रहेगी. उसमें रोड पे कितना और डेजर्ट में कितना रहेगा? रोड पे 1 से 1.5 किलोमीटर. बाकी सारे रेगिस्तान के अंदर. अच्छा. और उसमें क्या क्या दिखाएंगे डेजर्ट में ले जाके? डेजर्ट में अपना ये मुगल का एक तो अपना अच्छा. डेजर्ट है. अच्छा. एक रेगिस्तान का है वो जीप का ही है. वो कौन सा मेरे को तो पता नहीं है. मैं भी नया आया हूँ इधर. और क्या रहेगा? और अपना केमल रहेगा वो 1 से 1.5 किलोमीटर तक का रहेगा. 1 से 1.5 किलोमीटर केमल पे घुमाएंगे. हाँ. ठीक है. सो चलो आता आम्ही सुबह पहिले का तर ब्रेकफास्ट रहेगा. ब्रेकफास्ट में क्या क्या रहेगा? ब्रेकफास्ट में रहेगा अपना ये पूरी है और पोहे है और चाय है, कॉफी है, छोले. अच्छा. सो चला हे सगळं आहे आणि आम्ही आता फ्रेश वगैरे होतो. चेक इन करतो, फ्रेश वगैरे होतो आणि मग जाऊया आपण डिनरला. चला. चलो आते हैं 10 मिनट. काय बोलते? वाटाण्याची भाजी आहे. सो इथे आता सुयोग भोईरची एंट्री झालेली आहे बघा. सराकले बोलते वालून. आणि गाडी मागून बघ किती शाईन करते, हे करते, ग्लो येते होते रिफ्लेक्टर्सने. सो चला चेक इन करूया आपण आता. सो चलो आता आम्ही आलो टेंटमध्ये. चेक काय करते तू? कडते परत घालते काय? विषय काय? स्टँड मधले नाही या नसतो ना ते. हां. चलो आता निघतो आम्ही. ॲपल डेंटल किट. शॅम्पू नाही दिला भाई. हा? शॅम्पू नाही दिला. शॅम्पू ते ना गण तिकडे त्यांचे शॅम्पू चोरायला लागेल. क्लिनिक प्लस छट त्याच्या गाड्यात होतं. सो चला आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो. आता हा जो एवढूसा पसारा दिसतो तो जेव्हा मी सगळं खोलू तेव्हा जो पसारा भरेल. चलो आम्ही निघालो लॉक करून. आणि इकडे धनंजय माने इथेच राहतात का? हा इथेच राहतात. तू रॅप करला तर नाही चाललास? अरे मग ते का सारखं चेंज करू दे. त्याला बोल. चिंबोरा नाही ते. वालून इच्छू भेटेल चिंबोराच्या नावाचा. चला जेवण करून घेऊया. एक तर बादशाह इथं बघू शकता तुम्ही. सापुले साप हे बघ. सापुले बघ. बादशाह बघा इथे सापुले. हा मी आलो आता इकडे डिनरला. हे इथं कोण नाचणार? कोण? आपणच नाचू.
गाणी लावू हा हे वाजव हे तू वाजव शिव दादा कनाला हरपल तेरी याद मुझे तडपाएगी डायरेक्ट आई माऊलीचं गाणी लावू धुमशान नाचू तू गाणी पहला पहला प्यार आहे नाही फोन तुझा घरा म्हणून तो गाणी बोलतो तुम्ही. हा आहे डिनर एरिया. चला आता आपण जेवण करूया. प्लेट पहिले मेनू चेक कर ना. मेनू काय बघ. हा मराठी डाल काय डाळ डाळ दाल वरण दाल उंड भाटी. बाटीला डिझाईन बनवली काय बाटीवर. हा ये नवीन आहे. शिक्का मारले त्यांचा काय चुरमा. क्या ये चुरमा. हम्म. दाल बाटी चुरमा राजस्थान के सुरमा. पनीर 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 कढाई. हे काय पनीर कढाई की मटर पनीर आहे. नाही पनीर खाली पनीर आहे जे कचका. तुझा नाही मजा. हे काय ये राईस राईस. योदी सा बोल नाही भात धान साऊथीच्या आणलेला राईस. कढी कढी. मीठा होता काय क्या? करायचं हे. हाँ मीठा होता है तुझे मीठा बहुत पसंद है. ठेवा लागते. ठीक आहे काय. सुनो का हो मिक्स व्हेज. हे काय मिक्स व्हेज. आणि हे काय तुलुंबा. ये सब ठंडा है क्या अभी नाही गरम आहे गरम. गरम आहे गरम. चला जेवण करून घेऊया आपण. पहले अरे या काही सांगला नाही. पहले यार घी 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 लेडीज फर्स्ट हा चला लेडीज फर्स्ट आम्ही तो का मागे नान आहे ना. जो रे तू भी लेडीज फर्स्ट है नहीं मेरे लिए भाई ही नंतर जेव. भाई साहब चपाती बोला ना. हाँ सभी के लिए अरे आप नहीं नहीं ये तो हम इसका लोग है और ना. तुम लोग तो अलग है क्या ये मैदे का है ना. हाँ हाँ तो मेरे को गेहूं का चाहिए. हाँ दे रहा हूँ ए ठंडा है थोड़ा भाई साहब आरी मिलेगी इतना मजबूत और टिकाऊ खाना खाने की आदत नहीं है तसं नाही. एक फेकून मारली ना सुयोग खाली पडशील. ती वाली की जबा. ये ले ले गरम हा एक नंबर. याला बोलतात सोय. गरम है ना गेहूं का है ना. हाँ गेहूं का ये ले लो आप डायरेक्ट फरमाइश हो फरमाइश. कितना खाएगा मालूम है. मैं 2-3 खाएगा बस. आपके लिए सभी वहीं ले जाके रख लो जितने चाहिए उतने लेते ऐसे करो कर. तो जेवतो था बोलते और है क्या. ये क्या है. तो बोलते वो मिर्ची का है. बोलते हाँ और है. तो बोलते नहीं खत्म हो गया इतने. बरबर बचक मार आणून दिला. चाहिए ना आपको तो बोल देना इधर लड़का है अपना। पापड़ मिलेगा. जी जी और खाना खाने के बाद में अपन ऑफिस में आना है एंट्री करवाने ओके ओके. पापड़ पापड़ तो अब नहीं मिलेगा देखो ना क्या सो चलो मी जेवण घेतलेलं आहे. रोस्टेड करो चलेगा जेवण घेतलेलं आहे. ही माझी डिश गैस पे खाली करके लाओ तो भी चलेगा ही दाल सॉरी ही दाल बाटी चूरमा रोटी पनीर की सब्जी सॅलड राईस कढी और स्पेशली ठेचा आणि ठेचा ऑन डिमांड बनवलेला आहे. ठेचा डिमांड नाही की टाटांच्या वस्तू आणले तो. नाही नाही आम्ही आमचा ठरला की बचाक मार म्हणून. पण त्यांनी बचाक माराच्या आधीच दिला. जेवण चांगलं आहे. मस्त आहे. तेच चांगले सो आता आपण बाटी खाऊया. मला राजपाल यादवची आठवण आली. बोल ना. कुठे ही बात मच्छा कशी आहे. जेवायला बसले. बोल ना. आरी मिलेगी. श्यामला चला काय आमचं जेवण वगैरे झालं आणि तिकडे जीवनला डिवचून असं एक पूजा होता पिसरलेला याच्या मागच्या. तू बोलते परत एकदा डिस्टर्ब केला. कोणी फॅन लावले. परत एकदा बोलते जर तुम्ही डिस्टर्ब केला तू बोलते गाडी घेशील ना डायरेक्ट आणते निघशील. आवरी धमकी दिली. अरे अरे लाईट फॅन. चला आता आजचा व्लॉग इथेच एंड करतो आणि भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज जास्त व्लॉग झाला नाही कारण आम्ही ट्रॅव्हलिंग होती आमची. जोधपूर आम्ही कॅन्सल केलेला.
चला उद्या तनोट माता मंदिर, डेझर्ट सफारी. तू खराच जेवून राहिले, मी मजाक मध्ये बोलल्या. मजाक बिजाक तू येडा आहे कर मग का तुला मी धमकी देऊ जीवन सर की आता मी बोलतो मजाक मध्ये सांगलं तर बोलते खराच जेवणला. याला मारायचा का दोघा मिळून मारायचा का सांग, दोघा मिळून मारायचा का सांग. हा तर उद्या जैसलमेर फोर्ट वगैरे पण आहे. सो चला उद्या आम्ही जैसलमेर एक्सप्लोर करणार आहोत जसं आम्ही उदयपूर एक्सप्लोर केला. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. याच ठिकाणी रोज हीच तो बघायची. अजून 7 दिवस. बुटा